नमस्कार, मी भीमराव कडळे पाटील. BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, नाशिक जिल्ह्यातलं जो बोंधू बाबा आहे अशोक खरात उर्फ कॅप्टन, सेक्स कांड मधला महत्वाचा आरोपी, मेन आरोपी आहे. त्यानं जवळपास 100च्या वरती अश्लील व्हिडिओ चित्रित केलेले आहेत त्याच्या एका मॅनेजरनं, आणि त्याचं बिंग फुटलं, भांड फुटलं. तो असा म्हणायचा लोकांना की महिलांना, ज्या महिलांना मूलबाळ होत नव्हतं किंवा ज्यांचं काही समाधान होत नाही, जे कुठं एखाद्याला बाबा मन शांती लाभत नाही, अशी लोक तिथं त्या बोंधू बाबाकडे जायची, महिला जायच्या आणि त्यांना सांगायचा की माझ्या अंगात देव संचारतोय, शक्ती येते. ज्या वेळेस देव येतो त्यावेळेस माझ्या अंगामध्ये भली मोठी अशी ताकद येते. आणि महिलांना कानामध्ये सांगायचा की मी तुझा कृष्ण, तू माझी राधा, असं सांगून त्यांच्या सोबत लैंगिक अत्याचार करायचा, त्यांना मूत्र पाजायचा, वेगवेगळे प्रकार करायचा. आता ह्या बोंधू बाबाला भेटायला महाराष्ट्र राज्याचे 9 मंत्री, आता ते नेमके कोणते कोणते ते सुद्धा फाजीलच मंत्री म्हणायला लागेल. कोण कोण मंत्री महोदय त्यांना भेटायला जात होते. आता 9 मंत्र्यांमध्ये वेगवेगळी नावं येत आहेत, बरीच वेगवेगळी नावं आहेत ती. तर त्यात इंदापूर तालुक्याचं सुद्धा मंत्र्यांचं नाव आहे का, ते सुद्धा आपण त्याच विषयाची चर्चा करणार आहोत. की त्यांनी आता त्या रुपाली चाकणकरची बाजू घेतली ना दत्तामामा भरणेंनी, की दलाल रुपाली चाकणकर हिचा काही संबंध नाही त्या प्रकरणाशी, असं दत्तामामा भरणे म्हणले. आणि त्यावर दत्तामामा भरणे यांच्यावर सुद्धा सडकून टीका व्हायला लागलेली आहे. म्हणजे ते सुद्धा त्या अशोक खरातला भेटायला जात होते का काय, तिथं सुद्धा काही जादूटोणा करत होते का काय, म्हणजे आता चर्चा सुरू झालेली आहे. बघा, अनेक जणांनी टीका केली. रविराज साबळेंनी पण व्हिडिओ बनवला की भरणे मामा, रुपाली चाकणकरची तुम्ही बाजू घेताय, तुम्हाला काय माहिती, म्हणजे तुम्ही पण तिथे जात होता का, म्हणजे असं आता टीका टिप्पणी व्हायला लागलेलं आणि हे घृणास्पद आहे सगळं. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. नाशिक जिल्ह्यातला अशोक खरात हा बोंधू बाबा, या बोंधू बाबानं हजारो महिलांचं लैंगिक शोषण केलं. त्यांच्या बरोबर वेगवेगळी कारणं सांगून लैंगिक शोषण त्यांचं करायचा. आता त्या बोंधूचं असं म्हणणं होतं की माझ्या अंगामध्ये दैवशक्ती संचारते. आता नाशिक जिल्ह्यातलं हे प्रकरण आहे. माझ्या अंगामध्ये दैवशक्ती संचारते आणि दैवशक्ती आल्यानंतर माझ्यासोबत सेक्स केल्यानंतर पुत्रप्राप्ती होते, त्याचबरोबर मन शांती होते. आता अनेक महिलांनी सांगितलं की तिथं जाऊन आल्यानंतर मात्र ऊर्जा मिळते आपल्याला, म्हणजे असं सुद्धा सांगितलेलं. ते सगळे माझ्याकडे व्हिडिओ आहेत, ते पण तुम्हाला दाखवून. तर बऱ्याच जणांनी टीका टिप्पणी, म्हणजे हे प्रकरण सुरुवातीला एका निर्भीड पत्रकारानं काढलं होतं नाशिकच्या, आणि त्या पत्रकारानं ज्यावेळेस त्याच्या दैनिकाला हे सगळं टाकलं त्यावेळेस त्याच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू अशी धमकी दिली आणि त्याला ते काढायला लावलं होतं. अक्षरशः ते काढायला लावलं, त्यांनी ते काढून टाकलं बेनं. आणि बरोबर 1 वर्षांनी हे प्रकरण आता ओपन झालंय. म्हणजे 1 वर्षभर त्या पत्रकाराचा सुद्धा छळ करण्यात आला की खोट्या बातम्या टाकल्या म्हणून. आता हा जो बोंधू बाबा आहे, कधी काळी आपण बघा, साईबाबा म्हणून एक महाराज होता, सत्य साई बाबा असं एक नाव होतं, तो बोंधू बाबाच होता. तो श्रीमंत माणूस गेला की असा जादूटोणा करायचा की त्याला अंगठी काढायचा हातातनं की त्या श्रीमंताला द्यायचा, असा करायचा की साखळी काढायचा की त्या श्रीमंताला द्यायचा. पण गरीब कुणी गेलं की त्याला फुल द्यायचा, गरीबाला साखळी देत नव्हता. कारण की मोठा माणूस तिथे गेल्यानंतर मग तो करोडोचं दान देणार. महाराज हे चमत्कार करतोय, तर तो महाराज मेला, 25 देशामध्ये त्याचं ट्रस्ट होतं. तो सांगायचा का मी मेल्यानंतर सुद्धा जिता होणार आहे, मी 2 वर्ष जगायचोय. हे बोंधोगिरी असते सगळे. हे बागव्या कपडे घातले की ह्याच्यामध्ये काही केलं तरी चालतं, असा हे एक प्रकार आहे. असंच कृती ह्या अशोक खरातानं केलेला आहे.
अशोक खराताचं कृत्य जे आहे अतिशय लाजिरवाणी कृत्य आहे. त्यानं जे जे काय केलंय हे कर्मकांड एकदम भयानक आहे. स्त्रियांना अक्षरशः मूत्र पाजलं. तिथं गेलेल्या सगळ्या मंत्र्यांना सुद्धा त्यांनी मूत्र पाजलेलं आहे एक औषध म्हणून. ते तिथं गेल्यावरती तीर्थामृत वगैरे घेतलं जातं ना, त्याच्यामध्ये त्याने मूत्र टाकून पाजलेलं आहे सगळ्या मंत्र्यांना. हे 9 मंत्री कोण आहेत त्यामध्ये बघा आता अनेक नावे समोर येतात. सुरुवातीला तर आपण पाहिलं की एकनाथ शिंदे हे तर तिथं गेलेलेच होते. एकनाथ शिंदेचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला, म्हणजे जे आपले सध्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी सांगितलेलं की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना CM असताना तिथं गेले होते आणि 1 तासभर त्यांनी काय पूजा अर्चा तिथं केल्या मला काय माहित नाही. मी मुख्यमंत्र्याचा एक प्रोटोकॉल म्हणून तिथं गेलो आणि मी आपला जाऊन तिथं बाहेर थांबलेलो होतो असं त्यांनी सांगितलेलं. बघा तो सुद्धा व्हिडिओ आहे माझ्याकडे. त्यांनी सांगितलं की बाबा मी तिथं बाहेर थांबलेलो होतो आणि ह्यांनी आतमध्ये काय कर्मकांड केलं मला काय माहित नाही. म्हणजे अशा पद्धतीचं. आता या ठिकाणी बघा सुनील तटकरेचे सुद्धा फोटो आहेत त्यांच्यासोबत. बऱ्याच मंत्र्यांचे देवाभाऊचे फोटो आहेत. शशिकांत शिंदे आहे. आपले एकनाथ शिंदेचे चिरंजीव श्रीकांत शिंदे आहेत. आता रुपाली चाकणकरांचा तर विषय तुम्हाला माहितच झाला. रुपाली चाकणकरांनी तर अक्षरशः लाजच सोडल्यावानी झाली आणि त्यांचं पद सुद्धा गेलं. महिला आयोगाचं जे अध्यक्षपद होतं त्याचा राजीनामा द्यावा लागला त्यांना. राजीनामा देऊन आता प्रदेश अध्यक्ष पदाचा सुद्धा राजीनामा द्यावा लागणार आहे. म्हणजे हे भयानक आहे. बघा हे राधाकृष्ण विखेच्या संदर्भामध्ये आता कारवाई सगळी सुरू झालेली आहे आणि मला वाटतं पहिला गुन्हा तर शिर्डीमध्येच दाखल झाला होता आणि दाखल झाल्यानंतर मग त्याची मला पूर्व कल्पना होती जे कारवाई विभागाने मला कल्पना दिली होती आम्ही अशी करतोय. पण अशा प्रकारच्या समाजामध्ये अज्ञानाचा गैरफायदा म्हणा किंवा या सगळ्या वस्तुस्थिती ज्या समोर येते ती क्लेशदायक आहे. मला वाटतं त्यातून अशा लोकांच्यामुळे सामाजिक व्यवस्था जी बघा हे आपण बघू शकता बिघडतेच आहे. परंतु धर्माचा आधार घेऊन जे शोषण समाजात होतं ते मात्र निश्चितपणे अतिशय क्लेशदायक आहे. बघा ही अशोक खरातच्या संदर्भामध्ये आता ही प्रतिक्रिया आहे. आता इथं आपण बघू शकताय एकनाथ शिंदे बसलेत, विखे पाटील बसलेत आणि शेजारी जे कोकणातले जे शिवसेनेचे मंत्री आहेत ते सुद्धा बसलेले आहेत. म्हणजे ही सगळीच मंडळी तिथं आहे. आता ह्यानं त्याच्यावरती सोडायचं, त्यांनी त्याच्यावरती सोडायचं. आता बघा तिथं बोट सुद्धा कापली जातात. म्हणजे कसा जादूटोणा केला जातो. बघा आरोपी जोपर्यंत करणार नाही आमचा लढा थांबणार नाही. कारण का यातनं खूप गुपित बाहेर येणार आहेत, खूप व्हिडिओ बाहेर येणार आहेत. एक सुषमा आमदारांनी करंगळीचा विषय घेतला आणि बघा किती जणांच्या करंगळ्या कापल्या गेलेल्या आहेत. बघा हे सुद्धा फोटो बघा. आता चाकणकरचा नवीन फोटो आला परत अजून. हे पद्धतीनं सगळं हे कांड सुरू आहे. अजून बघा आता दुसरं एक बघा. आता VIPच्या नावाखाली ती जी पीडित तरुणी आहे जिने तक्रार केली ती जाय का आधी त्याच्या कॅबिनचा जो लॅच असतात ते बंद करायला सांगितलं. मग तांब्याच्या भांड्यात एक पाणी आणलं आणि ते मला त्याने ते प्यायला दिलं. त्या पाण्याची चव खारट आणि एवढी कडवट होती ना की ते पाणी पिल्यानंतर मला एकदम मळमळायला लागलं, एकदम गरगरायला लागलं. जेवढं जास्त पाणी पिशील तेवढं त्याने फळ जास्त मिळेल असं त्याने मला सांगितलं. मला पाणी पिलेला ग्लास डोक्यावर ठेवून उभं राहायला सांगितलं. मी पण त्या डोक्यावर ग्लास ठेवून उभी राहिली आणि गायत्री मंत्र म्हणू लागली. माझं डोकं जड झालं होतं. कॅप्टननं केबिनची सगळी लाईट बंद केली आणि मग तुम्हाला म्हणलं की मी कृष्णाचा अवतार आहे आणि तू माझी राधा आहेस असं सारखं माझ्या कानाजवळ तो पुटपुटत होता. मग ना त्यानं माझ्यावर जबरदस्ती करायला सुरुवात केली. माझं डोकं जड झालं. त्यानं मला एकदम संमोहित करून ना माझ्यावर त्याने बलात्कार केला. ज्याला देवारात ठेवायला निघाले त्यानंच अब्रूवर घाला गेल्यानंतर त्याने काय केलं. बघा हे अशा पद्धतीनं त्या महिलेनं
सांगितलेलं आहे ती स्वतः महिला होती. दुसरा एक व्हिडिओ अजून बघा. कोणाच्या हातात गेलाय सुसंस्कृत महाराष्ट्र आपला. लबाड जबाड सगळ्या लोकांनी म्हणजे ज्या लोकांच्या हातात आपला महाराष्ट्र आहे ते कर्मकांड करणारी लोक आहेत. म्हणजे हे जे आपण पुढारी म्हणतो किती वाईट आहेत आणि किती निर्दयी हे लोक आहेत. बघा धनंजय मुंडे आहेत, अमित शहा आहेत, किती मंडळी आहेत ह्याच्यामध्ये बघा. म्हणजे हे आपल्या लक्षात येईल. गेलाय देवेंद्र फडणवीसांचा फोटो आहे, अमित शहा आहेत, एकनाथ शिंदे आहेत, सगळे म्हणजे चंद्रकांत पाटील आहेत, सुनील तटकरे आहेत, श्रीकांत शिंदे आहेत, धनंजय मुंडे आहेत, ही दीपक केसरकर आहे. ही किती मंडळी. आता बघा हा एक नवीन व्हिडिओ आलेला आहे, त्यांनी कसं कसं कर्मकांड केलं त्या महाराजाने बघा. म्हणजे हे अशा पद्धतीनं हे सगळं केलं जातं या महाराजाकडनं. आणि अशा लोकांना जर आपण म्हणजे आध्यात्मिकाच्या नावाखाली हे अंधश्रद्धेचा पगडा लोकांवरती बसलेला आहे आणि हा पगडा निघणं गरजेचं आहे. आता हे जे 9 मंत्री कोण आहेत, या 9 मंत्र्यांनी सुद्धा तीर्थ प्रशासन केलेलं आहे तिथं महाराजाकडे जाऊन. म्हणजे महाराज मुतायचा आणि त्यामध्ये औषध टाकून लोकांना प्यायला द्यायचा. तिथं गेलेल्या सगळ्या भक्तांना म्हणजे जे मंत्री संत्री जे गेलेले आहेत त्या सगळ्यांना हे तीर्थ प्रशासन महाराजांनी दिलेलं दिसते. आता ह्या 9 मंत्र्यामध्ये बघा रुपाली चाकणकर यांच्यावरती जेव्हा आरोप व्हायला लागले त्यावेळेस दत्ता मामा भरणे यांनी रुपाली चाकणकरांची बाजू घेतली आणि त्यांनी सांगितलं की रुपाली चाकणकरांचा ह्याच्यामध्ये काही दोष नाही असं दस्तूर खुद्द इंदापूरचे आमदार तसंच महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातले कृषी मंत्री यांनी सांगितलं. महाराजांची बाजू घेतली म्हणजे रुपाली ताई चाकणकरची बाजू घेतली म्हणजेच महाराजांची बाजू घेतल्यासारखं होतं इथे. आणि दत्ता मामा भरणे सुद्धा त्या मठाला जाऊन भेट देऊन आलेले दिसत आहेत आपल्याला. असंच एकंदरीत सध्या दिसतंय. म्हणजे त्यांनी बाजू घेतली याचा अर्थ ते सुद्धा तिथं जाऊन आले. त्यांनी तो खुलासा करणं गरजेचं आहे. त्यांनी रुपाली चाकणकर हिची जी बाजू घेतली या रुपाली चाकणकराच्या बाजू घेतल्यामुळं त्यांच्यावरती सुद्धा सडकून टीका व्हायला लागलेली आहे. त्यांनी या गोष्टीचं जे काय आहे आपलं म्हणणं ते दिलं पाहिजे. म्हणजे बघा दातांद खोटं म्हणजे हे लोक त्या बुवाबाजी करणाऱ्या बंधू महाराजांकडे जाऊन उलट पुलट असं काही करणी भानामती असल्या गोष्टी करतात. म्हणजे ज्या संस्कृत महाराष्ट्रामध्ये तुम्हाला निवडून दिलंय जनतेची सेवा करण्यासाठी, लोकांना अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी, परंतु तुम्ही लोकांना अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याच्या ऐवजी लोकांना अंधश्रद्धेत ढकलण्याचं काम हे मंत्री संत्री करतात. त्याच्यामुळं हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा ह्या आमदार खासदारांच्या हाती सुरक्षित नाही असंच एकंदरीत आपल्याला ह्या गोष्टीवरून दिसतंय मित्रांनो. तर अशा लबाड झबाड ढोंगी लोकांना दारणातल्या खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे जनतेनं. अशी अनेक थोतांड सुरू आहेत महाराष्ट्रभर. पण ह्या थोतांड भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ही थोतांडगिरी सुरू आहे. परंतु ह्या थोतांडगिरीवरती चाप बसणं आणि अंकुश बसणं तितकंच गरजेचं आहे मित्रांनो. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.